नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मी आहे कोकणामध्ये, तर तुम्हाला तर माहिती आहे आमच्या शिमगा पण आहे आणि मी घराचं काम काढलं आहे, त्यामुळे आता देव येणार आहेत। आम्ही सकाळी सकाळी आज मस्त ब्रह्ममुहूर्तावर उठलेलो आहे, कारण की देवीची पालखी येते मंदिरामध्ये। सगळे गावचे वगैरे तिथेच मंदिरात जमा होतात, तर चला आपण पण जाऊया मंदिरामध्ये। तर हे ते कालकाई देवीचं मंदिर आहे आमच्या इथे गावामध्ये, पण ते थोडं वरती आहे डोंगराच्या इथे, पण तिथे गाडी पण जातात। आणि हे बघा ना, सकाळी सकाळी वातावरण इतकं छान वाटतं ना इथलं, खरंच गावचं वातावरण खूपच फ्रेश वाटतं। जो आजारी माणूस असेल ना, तो गावाला आला तर एकदम व्यवस्थित होतो। तर त्यामुळे डॉक्टर बोलतात की तुम्हाला बरं नाही वाटत आहे, खूपच आजारी असेल तर जरा गावी जाऊन या, त्याचं हे कारण आहे। तर आम्ही आलो आहे मंदिरात आणि ते खूप गर्दी असते मंदिरामध्ये आज। तर हा बघा आमचा कोको पण आला आहे दर्शन घ्यायला देवी आईचं, किती शांत बसलं आहे। तर इथे गर्दी खूप असते, पण आज आम्हीच लेट आलो आहे, पालखी येऊन गेली, आता ती प्रत्येकाच्या घरोघरी येणार देव। तर ही आमची देवी आई आहे। तर देवी आईला साडी बघा किती सुंदर नेसवली आहे, खरंच किती छान वाटतं। आणि सगळ्यांनी तिथे वट्या भरल्या देवी आईच्या, कोणी साडी देत म्हणजे वटीमध्ये साडी देतं, किंवा कोण ब्लाऊज पीस, नारळ, ज्याचं जसं असेल तसं। देवी आईला एक साधं फूल जरी दिलं ना तरी देवी आई प्रसन्न होते, पण ते खऱ्या चांगल्या मनाने द्या तुम्ही। तर आम्ही दर्शन करून आलो खाली निघून गावामध्ये, आणि ते सकाळी सकाळी ना गावाला जेवण असतं, म्हणजे प्रसादी असते, पण जेवणच असतं, ते पोटभर जेवतात सगळेच। तर बघा किती छान पंगत पडली। हे ना असं दृश्य फक्त गावीच बघायला भेटतं, सगळे चाकरमाने आलेले आहेत आणि किती छान वाटतं। कधीतरी भेटतात सगळ्या बायका वगैरे, तर छान गप्पा वगैरे करतात, मारतात, खूपच छान वाटतं इथे। आमचा नंबर नाही आला अजून, आम्ही उभेच साईडला, कारण की गर्दीच एवढी होती जेवायला। आजच्या दिवशी कोणच जेवण नाही बनवत घरी, संध्याकाळी बनवतात पण दुपारी कोण बनवत नसेल, कारण की इथेच जेवण असतं। आणि मस्त आता जेवण करून आम्ही पण निघणार आहोत घरी, कारण की घरी आता हळूहळू खाली खाली देव येतात, तर त्यामुळे आम्ही सगळेजण तयारी करायची आहे। तरी सगळ्यात आधी मी बघा बाहेर रस्त्यावर रांगोळी काढते छान अशी, आणि माझ्या घराचं काम चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे, त्यामुळे तरी पण एक शास्त्र म्हणून मी रांगोळी काढते छोटीशी, भले ती मातीवर असू दे। आणि हे आमचं घर आहे जे मी बांधायला काढलं आहे। तर हे जोत्यावरतीच पालखी येणार आहे आमची, अजून काही लाद्या वगैरे लावून झालेल्या नाही आहेत, पण जोता झाला आहे, त्यामुळे ते गावचे लोक बोलले तुम्ही घेऊ शकता जोत्यावरती। तर मी रांगोळी काढते सुंदर सुंदरच बोला त्याला, कारण की मला एवढी व्यवस्थित जमतच नाही रांगोळी काढायला, तरी पण मी प्रयत्न करत असते। आणि ना इथं ना चादर आथरायची पालखीसाठी, त्या चादरीखाली आहे ना तांदूळ ठेवायचे असतात। ते तांदूळ का ठेवतात, कारण की इथं असं म्हणजे श्रद्धा आहे गावच्या लोकांची, की आपण तांदूळ ठेवले, समजा 1 किलो तांदूळ ठेवले ना, तर त्याच्यात थोडेफार तरी तांदूळ वाढतात। हे बघा माझे सासरे हे तांदूळ ठेवत आहेत, ही श्रद्धा आहे लोकांची, पण चांगली, त्यामुळे मी पण बोललं आपण पण करून बघू। कशी घाली काय करला नाही। पालखी ही आमच्या घरामध्ये आलेली आहे, तर त्याच्या आधी आम्ही सगळे आता मस्त पाया पडतो आहे आणि वटी भरून घेतो आहे। वटी भरताना नेहमी लक्षात ठेवायचं की वटी भले तुम्ही ब्लाऊज पीस, नारळ ठेवत असाल वटीमध्ये, पण त्यामध्ये खायची पानं म्हणजे विड्याचं पान आणि सुपारी ही ठेवूनच वटी भरत जा, म्हणजे पूर्ण वटी होते ती। तर मी माझीच वटी नाही आहे, माझ्या जावेची, नंदेची, त्यांची सगळ्यांची वटी मलाच भरायची आहे, कारण की त्यांना काय कारणास्तव येऊ नाही शकले ते लोक, पण कोणी दुसऱ्यांनी भरली तरी चालते आपल्या घरामधल्यांनी, तर मी वटी भरते सगळ्यांची आता। आणि असं मस्तपैकी सगळ्यांच्या घरी देव येऊन गेलेत, आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण, हे 6:30-7चं वातावरण, किती छान वाटतं, खूपच छान।
जा जा. हां हां. हे बाजू 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 तुम्ही बाजू. तर हे आमचे पालखीतले देव होते आणि आता पालखी ही अशीच नाचवत नाचवत दुसऱ्या गावी नेणार आहेत. तर त्यामुळे हे सगळ्या बायका परत पुरुष मंडळी सगळे निघालेत पालखीला दुसऱ्या गावात नेण्यासाठी. तर किती आनंदाने चालेत बघा. 2 वाजलेत रात्रीचे, पण किती उत्साह आहे यांच्यामध्ये. तर तुमच्याही गावी अशीच पालखी येते का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.